मिस्टर राघव चड्डांना आता राज्यसभेमध्ये बोलायला मनाई केली. आय विल एक्सप्लेन यू वन कॉन्सेप्ट हिअर. ऑलिगार्की. एव्हरी ऑर्गनायझेशन ॲट अ सर्टन पॉईंट ऑफ टाइम बिकम्स ऑलिगार्की. आता ऑलिगार्की म्हणजे नक्की काय असतं? अ ग्रुप ऑफ एलिट्स हू कंट्रोल्स द ऑर्गनायझेशन ऑर इन्स्टिट्यूशन. इन दिस केस इट्स अ पॉलिटिकल पार्टी. नाव सी, प्रत्येक पॉलिटिकल पार्टी ही कुठल्या तरी ग्रुप ऑफ एलिट्सनीच कंट्रोल केलेली असते. बीट BJP, काँग्रेस, आप. तर यामध्ये नक्की काय होतं की जेव्हा एक इंडिव्हिज्युअल किंवा त्याची इमेज ही इन्स्टिट्यूशनच्या इमेजपेक्षा जास्त मोठी व्हायला सुरुवात करते आणि तो इंडिव्हिज्युअल आपली पर्सनल आयडेंटिटी इझी लँग्वेजमध्ये पर्सनल ब्रँडिंग करायला सुरुवात करतो, तर एलिट लोकांची एक नेसेसिटी बनते की ऑर्गनायझेशनला सस्टेन करण्यासाठी त्या इंडिव्हिज्युअलला जागेवर घेऊन येणं. दॅट्स व्हॉट हॅपन द केस ऑफ राघव चड्डा. तो माणूस स्वतःच्या पर्सनल ब्रँडिंगमध्ये एवढा जास्त इन्व्हॉल्व होता की पार्टी लाईनला क्रॉस करायला त्याने सुरुवात केली. म्हणून पार्टीची नेसेसिटी बनली की त्यांना खाली आणलं पाहिजे. नाव सी, योगी आदित्यनाथ स्वतः पार्टीपेक्षा मोठा ब्रँड आहे, पण आज पण ते पार्टी लाईनला क्रॉस करून कुठलेही स्टेटमेंट नाही करत. आता खूप लोकांना असं वाटतं की राघव चड्डा इज कन्सर्न अबाउट पीपल बिकॉज ही रेज्ड इश्यूज सच एज गिग वर्कर्स, samosa at airport, right to recall. First of all, right to recall is not possible in country like India. We can discuss that in some other video. फक्त एक सांगायचं आहे की खूप जास्त फॉलोअर्स कॅन नॉट बी इक्वल टू टू मेनी वोट्स. आणि इथे खूप घाई गेली राघव चड्डाने. आता सीन असा आहे की जर राघव चड्डा कुठली दुसरी पार्टी जॉईन नाही करणार तर त्यांचं करिअर इथेच संपलं. आणि तुम्हाला माहीत आहे की राघव चड्डा आता कोणती पार्टी जॉईन करतो.